तर मंडळी आज आहे दसरा. दसऱ्याच्या दिवशी मस्त सुट्टी आणि हे ग्रीन टी आणि आणि आज आहे दसरा आणि ही चालू आहे ड्यूटी. अंग्रेजों के जमाने के हमको आज अभी तक आज़ादी नहीं मिली. मजूर अजून सुट्टी भेटणार यांना. कधी सुट्ट्या भेटणार काय माहिती. लहानपणी जेव्हा शाळेमध्ये तुमची टीचर तुम्हाला विचारायची मोठं होऊन काय करायचं तर काय सांगायची तू? विचारत होती, सगळ्यांनाच विचारत होती. काय सांगत होती? मोठं तर होणारच आहे. मोठं होऊन काय करायचं? जॉब करायचा आहे. करा 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 दसऱ्याच्या दिवशी जॉब करा. आता करताय. चांगलं आहे चांगलं आहे. फायनली इकडे माझी ड्युटी झालेली होती आणि संध्याकाळ झालेली होती. मस्तपैकी आम्ही रेडी झालो दसरा सेलिब्रेट करण्यासाठी. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे केली होती पूजा. इथे तुम्ही बघू शकता आमची पूजा चालू होती. आणि पूजा झाल्यानंतर मग तिथून आम्ही गेलो होतो बाहेर सियाकडे, कारण तिकडून आम्हाला जायचं होतं परत आळंदीला माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. सो चला जाऊया. सो फायनली इकडे त्याच्यानंतर आम्ही आलो होतो घाटावरती आणि इथे तुम्ही बघू शकता दसऱ्यामुळे सगळेजण माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते. तर गर्दी पण भरपूर होती आणि मग आम्ही निघालो होतो मंदिराकडे जाण्यासाठी. सो चला जाऊया तिकडे दर्शन घेऊया. फायनली मंदिरामध्ये आलो आणि माऊलींचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही इकडे बसलो होतो आणि आम्ही आमचा दसरासुद्धा इकडे माऊलीच्या सानिध्यातच सेलिब्रेट केला. सो इथेच आम्ही एकमेकांना सोनं देऊन आमचा दसरा अशा प्रकारे सेलिब्रेट केला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो मठामध्ये. तिकडे पण स्वामींची मूर्ती खूप छान अशी सजवलेली होती त्यांनी. तर ते पण तुम्ही बघू शकता पुढे. स्वामींच्या मठामध्ये आणि तुम्ही बघू शकता बघा स्वामींकडे बघून किती प्रसन्न वाटत होतं. त्यात इथे आम्ही दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर गेलो आम्ही घरी.
अशा प्रकारे झाला आमचा दसरा सेलिब्रेशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.